स्पर्श करताच हातात थंडावा. आजोबांनी लिहिलेलं एकच वाक्य, याला कधीही एकटं ठेवू नको. राहुल हसतो. अशी काय भीतीदायक वस्तू आहे, याला कल्पनाही नसते. पुढची रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र ठरणार आहे. राहुल ओरडतो, पण आवाज कशातच अडकतो. पहिली मागणी उलगडते. राहुल धीर एक वटून खोपडी उचलतो. एवढ्यात खोपडीच्या तळाची एक ओळ दिसते. जुन्या रेडिओतून स्वतःच आवाज येतो. घड्याळाचा काटा उलट दिशेने फिरू लागतो. खोपडीचा आवाज जास्त दुसरा मिळाला. रडत रडत विचारतो, मग शेवटचा भाग कोणाचा? बाबांचा की तुझा? आई हळू आवाजात म्हणते, नाही, शेवटचा भाग तूच. विदर्भातील एक गोष्ट. विदर्भातील एक छोट शांत गाव. राहुल 22 वर्ष, साधा शांत मुलगा. राहुलचं घर गावाच्या बाहेर आहे. त्याच्या आजोबांनी आयुष्यभर जुनी वास्तू, अवशेष आणि ऐतिहासिक वास्तू जमवलेले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर राहुलला एक लाकडी पेटी मिळते. त्यात फाटलेला कागद, जुना फोटो आणि एक खोपडी. खोपडीच्या डोळ्यांच्या जागेत अजब लालसर खोबणी. स्पर्श करताच हातात थंडावा. आजोबांनी लिहिलेलं एकच वाक्य, याला कधीही एकटं ठेवू नको. राहुल हसतो. अशी काय भीतीदायक वस्तू आहे, याला कल्पनाही नसते. पुढची रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र ठरणार आहे. राहुल खोपडी टेबलावर ठेवतो. रात्र होते. घड्याळात 2:15चा सुमार. अचानक टक टक टक, जणू कोणीतरी खिडकीवर टक टक करतय. राहुल उठतो. खिडकी बाहेर कोणीच नाही. तो पुन्हा बेडवर जातो, पण टेबलाकडे पाहतो. खोपडी जिथं ठेवली होती तिथे नाही. राहुल, अरे ही इथे कशी आली? खोपडी आता बेड जवळ जमिनीवर. त्याला वाटतं हवा असे. तो पुन्हा टेबलावर ठेवतो आणि झोपतो. घड्याळात 3 वाजलेले असताय. अचानक एक मंद आवाज, दार उघड. राहुल लगेच उठतो. आवाज अतिशय हलका पण स्पष्ट. तो आजूबाजूला बघतो. घरात कोणीच नाहीये. पुन्हा आवाज, दार उघड. या वेळेला आवाज खोपडीच्या दिशेने येतोय. राहुलच्या अंगावर सरसरून काटा उभा राहतो. तो जवळ जातो. खोपडीचे डोळे लाल लाल चमकतात. 1 सेकंदभर राहुल भीतीने मागे सरकतो. श्वास वेगानं धडधडतोय.
आजोबांचे शब्द आठवतात. ही वस्तू कधीही एकटी ठेवू नको, पण उशीर झालेला असतो. राहुल दार उघडतो. बाहेर कोणीच नाही. हवा शांत आहे. मात्र जमिनीवर पायांचे ठसे, घराच्या आत येणारे पण बाहेर जाणारे नाही. राहुलचा श्वास अडकतोय. तो पायांचे ठसे फॉलो करतो. ते थेट खोपडी जवळ जाऊन संपतात. शांतता. अचानक खोपडी स्वतः हलते. राहुल जोरात मागे पळतो. राहुल गावातल्या दोघा मित्रांना बोलावतो. तो सांगतो, काल रात्री ही खोपडी हल्ली, आवाज केला. मित्र हसतात. राहुल सीसीटीव्ही कॅमेरा लावतो. खोपडीवर फोकस. रात्र होते. कॅमेऱ्यात दिसतंय 2:57 झाली. खोपडी स्थिर. खोपडी थोडी डावीकडे वळते. खोपडीचे डोळे लाल चमकतात. खोपडी टेबलावरून खाली उडी घेते. कोणी ढकललं नाही, हवा नाही. तीनही जण घाबरतात. राहुल गावातल्या एका वृद्ध माणसाकडे जातो. वृद्ध म्हणतो, ही खोपडी साधी नाही, ही राख्या साधूची खोपडी आहे, ज्याचा मृत्यू चुकीच्या विधीत झाला होता. त्याचा आत्मा अजून मुक्त झालेला नाही, म्हणून तो दार उघड म्हणतो. कारण तो बाहेर नाही, तो आतच अडकलेला आहे. तू दार उघडलंस म्हणून त्याचा प्रवेश झालेला आहे. राहुल भीतीने थरथरतो. वृद्ध पुढे म्हणतो, आता तो तुला सोडणार नाही, जोपर्यंत त्याची अपूर्ण इच्छा पूर्ण होत नाही. रात्र पडते. राहुल घरी परततो. एक जोरदार आवाज, धा धा. तो ओरडत खोली बाहेर जातो. टेबलावरील सर्व वस्तू खाली पडलेल्या, फक्त खोपडी खिडकीच्या कडेला बसलेली. तिच्या डोळ्यात हा वेळी लालसरपणा नाही, ती सोनेरी झालेली. आणि अचानक एक आवाज, माझी इच्छा पूर्ण कर. राहुल भीतीने पायऱ्या माग सरकतो. खोपडी खाली पडते आणि थेट त्याच्या पायाजवळ येते. जणू जिवंतच आहे. राहुल ओरडतो, पण आवाज कशातच अडकतो. पहिली मागणी उलगडते. राहुल धीर एक वटून खोपडी उचलतो. तेवढ्यात खोपडीच्या तळाची एक ओळ दिसते, जणू रक्ताने लिहिलेली, मी जिथे जन्मलो तिथे मला परत न्या. राहुल गोंधळतो. तो वृद्ध माणसाकडे जातो. वृद्ध त्याला सांगतो, खोपडीची पहिली इच्छा म्हणजे तिचं स्थान. ती जिथं तयार झाली ती जागा गावाच्या आसपास नाही, ती जागा जंगलाच्या आत राख्या साधूच्या स्मशानाजवळ आहे. राहुल विचारतो, ते ठिकाण कुठं आहे? वृद्ध हसतो. तो हसू खुश नाही, भीतीदायक, जे अनेकांना माहित नाही आणि ज्यांनी ते शोधलं ते
परत आले नाही. राहुल आता निर्णय घेतोय, त्या जागेला शोधायचं. जंगलात अंधार, फक्त त्याच्या टॉर्चचा फिका प्रकाश आणि त्याच्या हातात खोपडी, जी हळूहळू गरम होत जाते. जणू खोपडी त्याला दिशा दाखवते. कधी उजवीकडे, कधी डावीकडे वळायला ती थोडी कंपन देते. जंगलाच्या आत शिरताच झाडं वेडी वाकडी दिसायला लागताय. जमीन मऊ, पक्ष्यांची आवाज थांबताय. मध्यभागी एका प्रचंड वटवृक्षाखाली एक अजब दगडी रचना दिसते. राहुल जवळ जातो. खोपडी जोरात चमकत, दगडी चौतऱ्यावर विचित्र आकृती, त्रिकोण, ताऱ्यांचे चिन्ह, मानवी डोळ्यांसारखी खोबण. राहुल खोपडी त्या चिन्हाजवळ नेतोय. तेवढ्यात झाडातून कोणीतरी धावत येतंय. त्याच्या मागे भारी साखळ्यांचा आवाज. राहुल दिसतो. एक फाटलेले कपडे घातलेला माणूस धावत येतोय. डोळे पांढरे, श्वास जोरात. तो ओरडतो, इथे येऊ नकोस, ती जागी होईल. राहुल, कोण? काय जागा होईल? माणूस काही बोलण्याआधीच त्याला जंगलात कोणीतरी ओढून नेतंय. अंधारात त्याची आरडाओरड. फक्त एक वाक्य, खोपडी 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 परत ठेव, नाहीतर. आवाज थांबतो. सर्व शांत. राहुल घाबरलेला, पण मागे फिरायला मार्ग नाही. तो चौथऱ्यावर खोपडी ठेवतो. अचानक जमीन हादरते. प्रकाश उफाळून येतोय. चौथऱ्यातून धूर. सभोवती अजब आकृत्या दिसू लागतात. दगडांवरचे चिन्ह धडधडतात. आणि खोपडी मोठ्या आवाजात बोलते, माझ्या देहाचा उर्वरित भाग शोध. मी पूर्ण नाही, मी मुक्त नाही. राहुल थरथरतो. खोपडी पुढे सांगते, या चौथऱ्याखाली माझा हात आहे, तो बाहेर काढ. ती तुझी दुसरी परीक्षा आहे. राहुल चौथऱ्याखाली बघतो. माती हल्ली आहे. काहीतरी तडलेलं. तो हात घालतो आणि त्याला काहीतरी हाडांसारखं जाणवतो. तो ओढताच खालून एक हाताचा सांगाडा बाहेर येतो. हाडाचा हात बाहेर काढताच परिसर काळोखात बुडतो. वाऱ्याचा प्रचंड आवाज. खोपडी म्हणते, दुसरी इच्छा, माझा हात तिथे ठेव जिथे मी बांधला गेलो होतो. राहुल घाबरतो. ते कुठं आहे? खोपडी उत्तर देते, तुझ्या घरात. राहुल, माझ्या घरात? हो, तुझ्या घराची पायाभरणी झाली त्या वर्षी माझं शरीर तिथे पुरलं गेलं होतं. राहुलच्या अंगावर सरसरीत काटा उभा राहतो. तो जिथे राहतो तिथे आधी स्मशान होतं. त्याला कळतं,
ही खोपडी तुझ्या आयुष्यात नवीन संकट घालणार आहे. राहुल हाडाचा हात आणि खोपडी घेऊन घराकडे धावत येतो. घरात दाखल होताच लाईट दारी आपोआप बंद होत आहे. आवाज फुस, 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 फुस. शेवटचा भाग शोध, मग मी मुक्त होईल. राहुल भीतीनं माग वळतो. भिंतीवर रक्तासारख्या रेषा आपोआप लिहिल्या जातात. ज्या जागी तू जन्मलास तिथेच मी मरण पावलो. राहुल थरथरतोय. त्याचं जन्मस्थान, त्याच्या घरात असलेली जुनी स्टोर रूम, ज्याचं दार त्याच्या आई बाबांनी सालोसाल बंद ठेवलेलं होतं, आज ते द्वार स्वतःच किरकिरत उघडतंय. रूम मध्ये धूळ, जाळ्या, तुटकी भांडी, थिजलेली हवा. राहुल टॉर्च लावतो. भिंतीवर विचित्र रेषा, मानवी नखाने ओर पाडल्यासारख्या. खालच्या कोपऱ्यातून एक मंद आवाज, राहुल पुढे जातो. तिथे जमिनीत एक गोल आकार दिसतोय, जणू अनेक वर्षापूर्वीच दफनस्थान. खोपडी बोलते, इथेच माझा दुसरा भाग आहे. राहुल हाताने माती हलवतो. माती खूपच मऊ आहे, जणू एखाद्या प्राण्याने हलवलेली. थोड्या वेळानंतर त्याच्या बोटांना काहीतरी कठीण स्पर्श होतोय. तो ओढतो. मानवी बरगडी बाहेर येते. राहुल घाबरून मागे पडतो. बरगडी बाहेर येताच दारपट दार, दिवे बंद. खोलीतील हवा अचानक गोठते. जुन्या रेडिओतून स्वतःच आवाज येतो. घड्याळाचा काटा उलट दिशेने फिरू लागतो. खोपडीचा आवाज जास्त, खूप दुसरा मिळाला. परिसरातील वस्तूंवर लाल धूर लागतो. राहुल पळण्याआधीच जातो, पण दार कोणीतरी अदृश्य शक्ती बंद ठेवतो. खोपडी म्हणते, अजून एक भाग. अजून एक परीक्षा. खोपडी राहुलला सांगते, मी ज्या दिवशी मरण पावलो त्या दिवशीच तू जन्मलास. राहुल, का? कसं? खोपडी, तुझं घर माझ्या मृत्यूच्या जागेवरच उभारलं गेलंय. तुझ्या जन्माचा पहिला श्वास माझ्या अंतिम श्वासावरच पडलाय. ही ओळ राहुलच्या डोक्यात खणासारखी बसते. खोपडी पुढं सांगते, आपलं नातं योगायोग नाही. तू जन्मलास कारण माझी शक्ती मुक्त व्हायची होती. राहुल हादरतोय. त्याला पहिल्यांदाच कळतं तो निवडलेला आहे. खोपडी सांगते,
तिसरा भाग याच घराखाली आहे. राहुल जमिनीवर टॉर्च टाकतोय. जुन्या लाकडी फरशीच्या खाली एक गुप्त चौकोनी दरवाजा दिसतो, ज्याबद्दल त्याला कधीच सांगितलेलं नव्हतं. तो उचलतो. खाली एक अंधारमय तळघर, जणू स्मशानासारखं. राहुल खाली उतरतोय. तिथं एका कोपऱ्यात जाड चिखलानं वाकलेलं मानवी पायांचं सांगाड पडलेलं. तो ओढतो. तेवढ्या तो सांगाड्याचा पाय हलतो. खोली कंपन करायला लागते. खोपडी वरून ओढते. तिसरा भाग पूर्ण. राहुल तिन्ही हाडांचे भाग, खोपडी, हात, परगडी, पाय हॉलमध्ये आणून ठेवतो. पहिल्यांदाच खोपडीच्या डोळ्यात निळसरपणा नाही, लालसरपणाही नाही, तर तीव्र तीव्र पांढरा प्रकाश चमकतोय. हाड थरथरू लागतात. ती स्वतः एकत्र जमताय. जणू एखादं अदृश्य शरीर त्यांना आकृष्ट करत आहे. राहुल भयभीत. खोपडी कडाडून सांगते, माझा शेवटचा भाग शरीर नव्हे, आत्मा आहे. राहुल, आत्मा? त्यासाठी मला काय करायचंय? खोपडी, त्यासाठी तुला त्याला भेटावं लागेल. राहुल, कोणाला? खोपडी, राख्या साधूच्या आत्म्याला. अचानक घरातील सर्व दिवे विसतात. राहुल अंधारात उभा. अचानक मागून कोणीतरी श्वास घेतो. तो बोलतो. कॅमेऱ्याला फक्त दिसतात लाल चमकणारे 2 डोळे आणि जमिनीवर ओढत चालणारे पायांचे आवाज. खोपडी हसत म्हणते, तो आलाय. राहुल श्वास रोखून उभा. त्याच्यासमोर अंधार आणि 2 लाल जळणारे डोळे. जमिनीवर ओढत चालणारे पायांचे आवाज. राहुल टॉर्च ऑन करतो. टॉर्च पहिल्या क्षणी चमकतो आणि बंद होतो. अचानक एक थंड श्वास त्याच्या मानेला स्पर्शतो. आवाज, तू माझा शेवटचा भाग जागवला. घरातील सर्व वस्तू भिंतीवर आपटतात. काच फुटते. दरवाजे बंद होतात. राहुल पळण्याचा प्रयत्न करतोय, पण
त्याचे पाय जमिनीला चिकटतात. हळू हळू सावली पुढं येते. राहुलचं हृदय जोरात जोरात धड धड धडधड करतय. त्या सावलीचं रूप, अंगावर राख, चेहऱ्यावर रक्तासारखा लाल रंग, डोळे जळत्या अंगारासारखे, हातात जुना मंत्राचा दंड, पाठमोरा पण हवा त्याच्या भोवती फिरते. तो समोर वळतो. आवाज कडकडणारा, मी दफन झालो पण शरीर पूर्ण मिळालं नाही. म्हणून मृत्यू पूर्ण झालेला नाही. राहुल थरथरत विचारतोय, तुला माझ्याकडून काय हवं आहे? साधू पुढे येतो. मी जिथं थांबवला गेलो तिथून मला मुक्त कर. अचानक खोली तापते. खोपडी आपोआप हवेत तरंगते. साधू ओरडतो, तू माझं काम पूर्ण कर, तू माझं काम पूर्ण कर, नाही तर मी तुझा जीव घेईल. त्याचा हात लांब होतो, जणू सावलीचा. तो राहुलच्या गळ्यावर येतोय. राहुल श्वास घेऊ शकत नाही. डोळे पांढरे पडतात. खोपडी ओरडते, थांब. त्याला अजून तयार करायचं आहे. हवेत जोराचा आवाज. साधू गायब. राहुल जमिनीवर कोसळतो. खोपडी आता पूर्ण शक्तीनं बोलते. ती सांगते, राख्या साधू एक शक्तिशाली तांत्रिक होता. त्याने मृत्यूपूर्वी स्वतःचा आत्मा अर्ध्या देहात आणि अर्ध्या मंत्रात अडकवला. म्हणून त्याचा मृत्यू पूर्ण झाला नाही. खोपडी पुढे सांगते, तो आत्मा मुक्त होण्यासाठी त्याला त्याच्या देहाचे सर्व भाग एकत्र हवे आहेत. राहुल म्हणजे मी त्याचं पूर्ण शरीर त्याला द्यायचं? खोपडी शांत स्वरात, हो, पण शेवटचा भाग तू विचार करतोयस तसा शरीराबाहेर नाही, तर तो तुझ्यात आहे. राहुल, माझ्यात? खोपडी, तुझ्या जन्माच्या वेळी साधूचा शेवटचा श्वास तुझ्यात प्रवेशला होता. म्हणून तू त्याच्याशी जोडलेला आहेस. त्याला आता कळतं, तो फक्त सामान्य मुलगा नाहीये, तो साधूच्या आत्म्याचा कंटेनर आहे. रात्री 12:33 घर आपोआप लाल प्रकाशानं भरतंय. हवा जळते, भिंत तुटते. राख्या साधू परत येतो. यावेळी
पूर्ण रूपा तो मोठ्या आवाजात मंत्र म्हणतो, स्वाहा स्वाहा. अपूर्ण देह पूर्ण होऊ दे, अपूर्ण देह पूर्ण होऊ दे. हाडांचे तुकडे साधूच्या दिशेने उडतात, ते त्याच्या शरीराला चिकटू लागतात. राहुल घाबरतो. नाही नाही, हे थांब थांब. खोपडी ओरडते, आता थांबवणं शक्य नाही. तो देह येणारच आहे. साधू राहुलकडे बघतो. शेवटचा भाग तुझ्यातच आहे, तो मला दे. अचानक अचानक राहुलच्या छातीमधून तुरासारखी ऊर्जा बाहेर पडू लागते. राहुल वेदनेने ओरडतो. खोपडी अचानक तेजाने चमकते. साधू, तो भाग मी देणार नाही. खोपडी साधूच्या दिशेने उडते. दोघांमध्ये प्रचंड प्रकाशाचा स्फोट. राहुल खाली पडतो. डोळे मिटतात. अंधार. जागा झाल्यावर राहुल घराबाहेर पडतो. त्याच्या हातात खोपडी नाही, हाडेही नाही, साधू नाही. आकाशात धुराचे मोठं वलय. जमिनीवर जळलेल्या वर्तुळाची चिन्ह. राहुल हळू आवाजात म्हणतोय, तो मुक्त झाला का? तेवढ्यात त्याच्या मागून आवाज, नाही, अजून एक भाग बाकी आहे. राहुल एका रिकाम्या घरात उभा आहे. त्याच्या गालावर राखेचा एक छोटा ठिपका. खिडकीच्या काचेत त्याचं प्रतिबिंब दिसतंय आणि त्यात काहीतरी वेगळं आहे. त्याच्या डोळ्यात काही क्षणांसाठी नारंगी आग चमकते. राहुल घाबरतो. तो खरंच गेला का? घरातून फुसफुसणारा आवाज, नाही. राहुल वृद्धाकडे धावत जातोय. वृद्ध शांतपणे ऐकतो आणि म्हणतो, शेवटचा भाग शरीराचा नव्हता, तो एका मनुष्याचा होता. राहुल, कोणाचा? वृद्ध, साधूने शेवटच्या वेळेस स्पर्श केला, ज्यात त्याच्या आत्म्याचा तुकडा शिरला, आणि तो आहे तुझ्या घरातील एक व्यक्ती. राहुल धक्का खाऊन, कोण? वृद्ध, तुझ्या आईपैकी किंवा वडिलांपैकी एक. राहुल शांत होतो. त्याचा श्वास अडखळतो. राहुल घरी परततो. त्याची आई स्वयंपाकघरात, वडील अंगणात बसलेले. सगळं काही सामान्य दिसतंय. पण त्या रात्री राहुल उठतो. त्याला घरात कोणीतरी एकटं चाललंय असं ऐकू येतंय. हलकं पाय ओढत चालण्याचा आवाज. तो टॉर्च घेऊन बाहेर येतो. त्याचे वडील डोळे मिटून उभे. त्यांच्या नाकातून राख बाहेर पडते.
मंद श्वास, ओठ हलतानाचा आवाज, उर्वरित देह पूर्ण. राहुल भेदरतोय. त्याचे वडील अचानक डोळे उघडतात. डोळ्यात पूर्ण लाल प्रकाश. तो ओरडतो, तो माझ्यात आहे. खोपडीचं हाड, देहाचे तुकडे सर्व कोणत्या तरी दिशेने उडतात. घरातील वस्तू हवेत तरंगत आहेत. राहुलचे वडील अचानक हवेत उचलले जात आहेत. त्याचा आवाज साधूच्या आवाजात बदलतो. माझा देह मला दे, मी अपूर्ण आहे. राहुल, बाबा नाही, कृपया. साधूचे आत्मिक रूप त्याच्या शरीरातून झाकत. राहुलच्या आईचा आवाज मागून, ही माझी चूक आहे. आई शांतपणे जमिनीवर बसते. आई, ज्या दिवशी तू जन्मलास त्या दिवशी तुझ्या आजोबांनी साधूच्या मृत्यूला थांबवलं होतं. त्या विधीत मीही होते. साधूचा शेवटचा श्वास तुझ्या जन्माच्या श्वासात मिसळला. राहुल रडत रडत विचारतो, मग शेवटचा भाग कोणाचा? बाबांचा की तुझा? आई हळू आवाजात म्हणते, नाही, शेवटचा भाग तूच आहेस. राहुल स्तब्ध. साधूचा आत्मा जोरात गरजतो, हो, तुझ्यात माझा शेवटचा श्वास आहे. देह पूर्ण करण्यासाठी मी तुला हवाय. राहुल गुरफटला जातो. त्याच्या सभोवती काळा धूर. तो ओरडतो, मी तुला नाही देणार. साधू, तुला पर्याय नाही. मी तुझ्यातच जन्म घेणार. घराच्या भिंती धडकतात. राहुल हवेत उचलला जातो. राहुलचे शरीर साधूच्या आकृतीत बदलायला लागतं. ही ओरडते, थांब. ती जुना ताईत बाहेर काढते, जो साधूंना बांधण्यासाठी वापरला जातो. ती तो ताईत राहुलच्या छातीवर तापते. प्रचंड प्रकाश. साधू वेदनेने करावतो, नाही, हे बांधणी आहे. साधूचा आत्मा तुटतो. दूर अनेक दिशेला जातो. घरात शांतता. राहुल जमिनीवर पडतो. आई आणि वडील त्याला उचलतात. खिडकीतून बाहेर वारा जोरात गारतो. राहुल उठतो. त्याच्या हातावर राख्याचा हलका ठिपका. त्याच्या डोळ्यात क्षणभर लाल प्रकाश. राहुल मंद आवाजात म्हणतो, तो गेला नाही, तो माझ्यात अजूनही आहे.